एसीचं बिल असेल, फ्रीजचं बिल असेल, माझ्या वॉशिंग मशीनचं बिल असेल, मी तुम्हाला देतो. हे इक्विपमेंट वरनं झालं, पण जो मुद्दा मी तुम्हाला मग सांगतोय की नाही, वापर नाही, काय नाही, झालं बोलत नाही. तुम्ही forward करताय. बोलू बघा, नका. तुमच्या प्रत्येकाच्या घरात बसून आम्ही बघू शकत नाही की काय चालतंय. काय तफावत असेल तर तुम्ही आमचे मीटर चेंज करणार का? करणार काय? हा नक्की जुने करणार मीटर. आम्ही. जर- जुने जर- मीटर. जर- जुने मीटर बनवून देणार. हो ते पण करू, पण त्या तफावत rating- तेव्हा- नाही, लिहून द्या, रायटिंग मध्ये द्या, Writing रायटिंग मध्ये द्या, Writing- रायटिंग मध्ये नाही, आम्ही रायटिंग मध्ये देणार. आम्ही पे करतोय सर, त्यासाठी तुम्ही इथं रायटिंग मध्ये बसताय. द्या. कर्मचारी वर्ग सगळं चांगलं आहे. फक्त प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला स्मार्ट मीटर लावल्यापासून आमचे बिल वाढलेले आहेत. ते एक दुप्पट, तिप्पट आणि चौपट काही जणांना आलेले आहेत. माणगावमध्ये वारंवार लाईट जात आहे आणि भरमसाठ लाईट बिल आलेले आहेत. म्हणून काही संतप्त नागरिक आज MSCBच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत. त्यांनी साहेबांना घेराव घालून जाब विचारला की आमच्या लाईट वारंवार का जातात आणि जे लाईट बिल आहे ते एवढं भरमसाठ कसं काय येतं. तर काही संतप्त नागरिक जे इथे MSCBच्या ऑफिसमध्ये आलेले ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि ते आज का भेट घेण्यासाठी आलेले. सर, काय सांगाल की आज तुम्ही ज्यावेळेला MSCB ऑफिसमध्ये आलात तर नेमके काय विषय होते? आमचे विषय हे होते की सतत लाईट जात असते. त्यानंतर आज जे नवीन मीटर बसवलेले आहेत, जे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत, त्यांचे वीज बिल यामध्ये खूप तफावत वाटते आम्हाला की जे गेल्या वर्षीचे किंवा गेल्या महिन्यात त्याच्या आधीचे जे लाईट बिल होते त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या याच्यामध्ये जवळपास दुपटीने, तिपटीने किंवा चौपटीने हे बिल वाढीव बिल आलेले आहेत. आम्ही त्याचा वापर तर तेवढाच आहे, दर महिन्याप्रमाणे जेवढा वीज वापर होतो तेवढाच होतोय. मग आत्ताचे बिल आमचे दुप्पट, तिप्पट, चौपट का आहेत हा जाब विचारण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि आमच्याकडे लाईटीचा खूप इतका त्रास आहे की दिवसातून 3-4 वेळेस, 5 वेळेस किंवा रात्रीची सुद्धा ही सारखी लाईट जात असते. ते ह्या सगळ्या गोष्टींचा मी जाब विचारण्यासाठी आम्ही आलो होतो. काय एक साहेबांकडनं तुम्हाला मग काय प्रतिक्रिया भेटली? काय तुमचं बोलणं झालं? काय चर्चा झाली याबाबत? सविस्तर चर्चा झाली साहेबांसोबत. साहेबांनी आम्हाला उद्या त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे रोहा डिव्हिजन मध्ये बसतात त्यांची आमची मीटिंग ठरवली आहे. तर आम्ही उद्या त्यांच्यासोबत बसून पुढची चर्चा करू. जर आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही किंवा आमच्या शंकेचं निराशन झालं नाही तर आम्ही पुढचं आंदोलन आमचं उग्र असणार आहे. त्यामध्ये पूर्ण माणगावकर किंवा पूर्ण माणगावची जनता असेल. मे महिन्यामध्ये वारंवार लाईट जात होती. पूर्ण वर्षाच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त लाईट जी आहे माणगाव मधली ती मे मध्ये कपात झाली. तरी देखील लाईट बिल भरमसाठ वाढलेलं आहे. तर तुमचं एकंदरीत काय बोलणं झालं याबाबत? सरांचं असं उत्तर होतं की मे मध्ये लाईटीचा वापर जास्त होतं. तर त्यासाठी मी त्यांना एक उदाहरण दिलं की जर ह्या वर्षी जर मे मध्ये वापर किंवा दरवर्षी मे मध्ये वापर जास्त होतं तर तुम्ही प्रत्येक वर्षाच्या मेची सरासरी काढावी आणि त्याचं वीज बिल तुम्ही गृहीत धरावं किंवा त्या सरासरीनुसार तुम्ही वीज बिल दाखवावं. तर हे होते आपल्या बरोबर काही संतप्त नागरिक जे लाईट गेल्यामुळे आज MSCB ऑफिसमध्ये आलेले. त्यांची अशी तक्रार आहे की लाईट ही वारंवार जात असते. मे महिन्यामध्ये सरासरी बिल जे असते मागील वर्षाचे ते जर आपण काढले तर त्याचं लाईट बिल हे कमी होतं. पण ह्या वर्षी स्मार्ट मीटर बसवल्यापासून लाईट बिलचे प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. तर याबाबत वरिष्ठ जे अधिकारी आहेत, इंजिनियर आहेत, त्यांच्याबरोबर त्यांची सभा उद्या लागणार आहे. त्यानंतर मग ते निर्णय घेणार आहेत की उग्र आंदोलन छेडायचे किंवा नाही. आज महावितरण कार्यालय माणगाव येथे काही आमचे माणगाव शहरातले नागरिक त्यांच्या काही तक्रारी घेऊन आले होते. जसं की नाही बिल जास्त येणे किंवा वारंवार लाईट जाणे. तरी त्यांच्या सर्व प्रश्नावरती मी माझ्या पद्धतीने समाधानकारक उत्तर द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांची शंका निरसन करायचा प्रयत्न केला आहे. तरी उद्या आमचे वरिष्ठ अधिकारी देखील त्यांची ते भेट घेणार आहेत आणि त्यांची भेट घेऊन ते देखील त्यांच्या पद्धतीने समाधान करण्याचा प्रयत्न करणार, समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या बिलामध्ये किंवा त्यांच्या काही तक्रारीमध्ये काही त्रुटी असतील तर त्याच्यावरती देखील पुन्हा आम्ही शंका निरसन करण्याचा प्रयत्न करू.